राम कृष्ण हरी माऊली. नमस्कार माझ्या प्रिय भाविक श्रोत्यांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. आजचा दिवस खूप विशेष आहे, खूप पवित्र आहे. आज आपण अशा एका देवतेची कथा पाहणार आहोत जी आपल्याला रोज डोळ्यांनी दिसतात, ज्यांच्यामुळे या सृष्टीचा कारभार चालतो, ज्यांच्या एका किरणाने अंधार नाहीसा होतो. ते म्हणजे आपले प्रत्यक्ष दैवत भगवान सूर्यनारायण. आज आहे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी सप्तमी म्हणजे सूर्याच्या उपासनेचा सर्वात मोठा दिवस. यालाच अचला सप्तमी किंवा सूर्य जयंती असंही म्हणतात. आपण देवाच्या मूर्तीची पूजा करतो, पण सूर्यदेव हे एकमेव असे देव आहेत जे आपल्याला रोज आकाशात प्रत्यक्ष दर्शन देतात. त्यांच्या तेजाची, त्यांच्या कृपेची आणि रथसप्तमीच्या व्रताची ही अद्भुत कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही कथा फक्त एक कहाणी नाही, तर आरोग्य आणि सुख देणारा एक मंत्रच आहे. आता सर्वांनी आपापली कामं थोडा वेळ बाजूला ठेवा आणि मन लावून ही कथा ऐका. पुराणात असं सांगितलं आहे की जो कोणी ही सूर्यदेवाची कथा पूर्ण श्रद्धेने आणि शेवटपर्यंत ऐकतो, त्याच्या 7 जन्मांचे आजार, दारिद्र्य आणि पाप नाहीसे होतात. त्याच्या घरात सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य नांदतं. त्यामुळे ही पवित्र कथा अर्ध्यावर सोडू नका, शेवटपर्यंत ऐका आणि सूर्यदेवाची कृपा प्राप्त करा. माझ्या प्रिय भक्तांनो, कथा सुरू होते ती प्राचीन काळातून. जसा आकाशात सूर्य उगवला की पाखरांचा चिवचिवाट सुरू होतो, तसं मनाच्या आकाशात भक्तीचा सूर्य उगवला की आनंदाचे तरंग उमटतात. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कंबोज नावाचं एक सुंदर राज्य होते. त्या राज्याची भरभराट खूप मोठी होती. तिथली प्रजा सुखी होती, शेतीवाडी उत्तम पिकत होती आणि राज्याच्या कोठारात धनधान्याची काहीच कमी नव्हती. या राज्याचा राजा होता यशोवर्मा. राजा यशोवर्मा हा अत्यंत गुणी, पराक्रमी आणि प्रजेची काळजी घेणारा राजा होता. त्याच्या राज्यात कधी कुणावर अन्याय होत नसे. जो तो आपल्या कामात मग्न आणि सुखी होता. राजाला वाटायचं की माझ्या आयुष्यात सगळं काही आहे. अमाप संपत्ती आहे, विशाल सैन्य आहे, सुंदर राणी आहे आणि प्रजेचं प्रेमही आहे. पण अहो, म्हणतात ना, जगाच्या बाजारात सगळं मिळतं, पण मनाची शांती आणि नशिबाचं सुख बाजारात मिळत नाही. तसंच काहीसं राजाच्या बाबतीत झालं होतं. राजा आणि राणीला खूप वर्षांनी एक मुलगा झाला. राजपुत्र झाला म्हणून राज्यात साखरेचं वापण झालं, नगारे वाजले, आनंदोत्सव साजरा झाला. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. का? कारण तो राजपुत्र जन्मतःच खूप आजारी होता. राणीचा जीव तर सारखा टांगणीला लागलेला असायचा. ती रात्रंदिवस मुलाच्या उशाशी बसून रडायची. ती राजाला म्हणायची, महाराज, हे काय नशीब आपलं. एवढं मोठं राज्य आहे, पण आपला वारस असा अंथरुणाला खिळू नये. या संपत्तीचा काय उपयोग जर आपला मुलगाच सुखी नसेल. राजाचे डोळे पाणावायचे. तो निमूटपणे खिडकीतून आकाशाकडे बघायचा आणि देवाला विचारायचा, हे ईश्वरा, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही. प्रजेला पोटच्या मुलासारखं जपलं. मग माझ्याच मुलाच्या नशिबात हे आजारपण का? हे कुठल्या जन्माचं पाप माझ्या पुढे आलंय? दिवस जात होते. राजपुत्र मोठा होत होता, पण त्याचे आजारपण वाढतच होते. राजाची चिंता आता आकाशा एवढी झाली होती. एके दिवशी काय झाले, राजवाड्यात एका तेजस्वी साधू महाराजांचे आगमन झाले. ते साधू म्हणजे साक्षात ज्ञानाचा सागर होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज होतं. त्यांच्या हातात कमंडलू आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. राजाने जेव्हा त्या साधू महाराजांना पाहिलं तेव्हा त्याला खूप आनंद झाला. तो धावतच त्यांच्या स्वागताला गेला. राजानं त्या साधूंचं पाय धुवून त्यांचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवले आणि मनोभावे त्यांची पूजा केली. साधू महाराज प्रसन्न झाले. त्यांनी राजाला आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव, यशस्वी भव. पण राजाचा चेहरा पडलेला होता. राजाच्या चेहऱ्यावरची ती उदासी त्या अंतर्ज्ञानी साधूंच्या लक्षात आली नाही तर नवलच. साधू महाराज मृदू आवाजात म्हणाले, राजन, तुझे राज्य सुखी आहे, प्रजा समाधानी आहे, तरीही तुझ्या चेहऱ्यावर ही काळजी का? तुझ्या डोळ्यात ही कोणती भीती लपली आहे? मला सांग, तुझ्या मनात काय चलतंय? तेव्हा राजाचा बांध फुटला. त्याने साधूंच्या चरणावर डोकं ठेवलं आणि तो रडू लागला. तो म्हणाला, महाराज, तुम्ही तर सर्वज्ञ आहात.
तुम्हाला काय सांगू, माझ्याकडे सगळं काही आहे, पण ज्याच्यासाठी हे सगळं जमवलं तो माझा मुलगा, माझा राजपुत्र मरण यातना भुगतोय. तो इतका आजारी आहे की त्याला धड चालताही येत नाही. औषधं संपली पण त्याचा आजार संपत नाही. गुरुदेव, मला मार्ग दाखवा. हे कोणत्या पापाचं फळ आहे? साधू महाराजांनी डोळे मिटले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने राजाचा भूतकाळ पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटले. ते राजाला म्हणाले, राजा, शांत हो, रडू नकोस. प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. तुझ्या मुलाची ही अवस्था का झाली आहे हे मी तुला सांगतो. नीट ऐक. आता आपण सर्वजण पण नीट ऐकूया, कारण ही कथा आपल्याही जीवनाला दिशा देणारी आहे. साधू महाराज सांगू लागले, राजन, तू या जन्मी खूप पुण्य केलं आहेस म्हणून तुला हे राज्य मिळालं, पण तुझ्या पूर्वजन्मातील एक चूक तुला नडते आहे. राजा म्हणाला, कोणती चूक महाराज? साधू म्हणाले, पूर्वजन्मी तू एक व्यापारी होतास. तुझ्याकडे खूप धनसंपत्ती होती, पण तू अत्यंत कृपण म्हणजे कंजूस होतास. तू कधीही कुणाला दानधर्म केला नाहीस. तुझ्या दारात आलेला भिकारी कधी पोटभर जेवून गेला नाही. तू फक्त माया जमवलीस. अरे राजा, नुसतं एवढंच नाही, तर एकदा तू प्रत्यक्ष सूर्यदेवाची पूजा अर्धवट सोडली होतीस. तुझ्या मनात त्याबद्दल श्रद्धा नव्हती आणि यामुळेच या जन्मी तुला हे दुःख भोगावं लागत आहे. कारण जो सूर्याची अवहेलना करतो किंवा जो दानधर्म करत नाही त्याला आरोग्याची प्राप्ती होत नाही. राजा एकदम घाबरला. तो म्हणाला, महाराज, म्हणजे माझ्या कंजूसपणाची आणि देवाला विसरल्याची शिक्षा माझा निष्पाप मुलगा भुगतोय का? यावर काहीच उपाय नाही का? मी आता काय करू? मला सांगा. मी कोणतंही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. साधू महाराज हसले आणि म्हणाले, घाबरू नकोस राजा. ईश्वराच्या दरबारात उशीर असेल पण अंधार नाही. सूर्यदेव हे आरोग्य भास्कर आहेत. तेच आरोग्याचे दाता आहेत. जर तुला तुझ्या मुलाला बरं करायचं असेल तर तुला रथसप्तमीचे व्रत करावे लागेल. राजा म्हणाला, रथसप्तमी? हे व्रत कसं करायचं महाराज? मला सविस्तर सांगा. आता साधू महाराज व्रताची विधी सांगत आहेत. आपणही लक्ष देऊन ऐकूया. साधू महाराज म्हणाले, माघ महिन्यातील शुक्ल पक्षात जी सप्तमी येते त्या दिवशी हे व्रत करायचं. या दिवशी सूर्योदय व्हायच्या आधी उठायचं. कोणत्याही नदीवर किंवा पवित्र जलाशयावर जाऊन स्नान करायचं. पण स्नान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट? राजाने विचारलं. स्नान करताना डोक्यावर रुईची, ज्याला आपण अर्क वनस्पती म्हणतो, त्याची 7 पानं ठेवायची. त्या पानांवर थोड्या अक्षता आणि हळद कुंकू ठेवायचं आणि मग ओम सूर्याय नमः असं म्हणत डोक्यावरून पाणी घ्यायचं. साधू महाराज पुढे म्हणाले, असं मानलं जातं की रुईच्या पानांमध्ये सूर्याचं तेज असतं. जेव्हा आपण ती डोक्यावर घेऊन करतो तेव्हा आपल्या शरीरातील सगळी नकारात्मक ऊर्जा, सर्व रोग आणि दारिद्र्य धुतलं जातं. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर लाल रंगाची फुलं, चंदन, तांदूळ आणि पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं. म्हणजे ओंजळीतून पाणी सूर्याकडे अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची की हे भास्कर, हे दिनकर, माझ्या मुलाला आरोग्य दे. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी खीर करायची. ती खीर मातीच्या भांड्यात आणि गोवऱ्यांच्या अग्नीवर करायची. जेव्हा दूध उतू जातं तेव्हा समजायचं की सूर्यदेवाने नैवेद्य स्वीकारला. तीच खीर प्रसादाने सर्वांना वाटायची. राजाने हे सगळं अगदी मनापासून ऐकून घेतलं. साधू महाराज तिथून निघून गेले. पण राजाच्या मनात आशेचा किरण जागा झाला होता. काही दिवसांनी माघ महिना उजाडला. सप्तमीची ती पवित्र तिथी आली. राजा आणि राणीने पहाटे लवकर उठून तयारी सुरू केली. त्यांनी राजपुत्रालाही उठवलं. राजवाड्याच्या जवळच एक पवित्र नदी वाहत होती. राजा, राणी आणि तो आजारी राजपुत्र नदीकाठी गेले. थंडीचे दिवस होते, पण मनात भक्तीची ऊब होती. साधूंनी सांगितल्याप्रमाणे राजाने रुईची 7 पानं घेतली. ती आपल्या मुलाच्या डोक्यावर ठेवली. राणीच्या डोळ्यात पाणी होतं. ती मनातल्या मनात सूर्याला विनवणी करत होती. हे सूर्यदेवा, तूच या जगाचा प्राण आहेस. माझ्या बाळाला जीवन दान दे. राजाने मंत्र उच्चारले आणि राजपुत्राला स्नान घातलं.
त्यानंतर त्यांनी सूर्याला अर्घ्य दिलं. लाल जास्वंदाची फुलं वाहून पूजा केली. राजवाड्यात आल्यावर अंगणात मातीच्या चुलीवर खीर शिजवली. दुधाला उकळी आली आणि ते पूर्व दिशेला उतू गेलं. राजाला शुभशकून झाला. राजाने ती खीर सर्वात आधी आपल्या मुलाला खाऊ घातली आणि मग गरिबांना दानधर्म केला. जे पूर्वजन्मी केलं नव्हतं ते आता राजा मुक्त हस्ताने करत होता. त्याने गरिबांना कपडे दिले, अन्न दिलं. आणि काय चमत्कार सांगावा माऊली. त्या दिवसापासून राजपुत्राच्या शरीरात बदल होऊ लागला. जो मुलगा बिछाण्यावरून उठू शकत नव्हता त्याच्या अंगात हळूहळू शक्ती येऊ लागली. त्याच्या चेहऱ्यावरचं फिक्कटपण जाऊन तिथे लालसर तेज येऊ लागलं. जसा जसा सूर्य आकाशात वर येत होता तसा तसा राजपुत्राचा आजार वितळत होता. काही दिवसातच तो पूर्णपणे बरा झाला. डॉक्टरांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. पण ही केवळ औषधाची नाही तर श्रद्धेची आणि सूर्यदेवाच्या कृपेची किमया होती. राजपुत्र आता पूर्वीसारखाच धाव पडू लागला. राजवाड्यात पुन्हा एकदा हास्य आणि आनंदाचे कारंजे उडू लागले. राजा आणि राणीने आयुष्यभर रथसप्तमीचे व्रत करण्याचा निश्चय केला. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, ही कथा फक्त राजा यशोवर्माची नाही, ही कथा आपल्या प्रत्येकाची आहे. आपणही कळत नकळत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. कधीकधी आपणही देवाचे आभार मानायला विसरतो. सूर्यदेव आपल्याला रोज जीवन देतात. त्यांच्यामुळेच हे झाडं, वेली आणि आपण जिवंत आहोत. रथसप्तमीच्या दिवशी आपण त्यांची आठवण काढली पाहिजे. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की आरोग्यम भास्करात इच्छेत, म्हणजे आरोग्याची इच्छा असेल तर सूर्याची उपासना करावी. जर तुमच्या घरात कोणाला डोळ्यांचा त्रास असेल, त्वचेचे विकार असतील किंवा सतत आजारपण येत असेल तर येत्या रथसप्तमीला तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करा. काही अवघड नाही हो. फक्त सकाळी लवकर उठायचं, शुचिरभूत व्हायचं आणि त्या तेजस्वी सूर्याला हात जोडून ओम नमो भास्कराय म्हणायचं. ज्यांनी आपल्याला प्रकाश दिला त्यांच्या ऋणात राहणं हेच आपलं कर्तव्य आहे. तर अशी ही सुंदर आणि चमत्कारी कथा आहे रथसप्तमीची. मला खात्री आहे ही कथा ऐकून तुमच्याही मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल. जसं त्या राजपुत्राचं आजारपण गेलं तसंच तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या सर्व व्याधी, चिंता आणि दुःख त्या सूर्यनारायणाने दूर कराव्यात, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आजपासून आपण एक नियम करूया. रोज सकाळी उठल्यावर काही सेकंद तरी त्या उगवत्या सूर्याकडे बघून त्यांचे आभार मानूया. बघा, आयुष्य कसं प्रकाशमय होऊन जाईल. चला तर मग आजची ही कथा इथेच थांबवते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? ऐकताना मन कसं शांत झालं ना? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये ओम सूर्याय नमः लिहून नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटने मला खूप प्रोत्साहन मिळते. आणि हो, ही पुण्यकारक कथा फक्त स्वतःपुरती ठेवू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. कारण चांगलं ऐकवणं हे सुद्धा एक पुण्यच आहे. अशाच सुंदर, धार्मिक आणि मनाला शांती देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाजूची घंटा दाबा, म्हणजे पुढची कथा आली की तुम्हाला लगेच समजेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक कथेसह. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि देवाचे नामस्मरण करत रहा. राम कृष्ण हरी. धन्यवाद.